कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय. आयात आणि निर्यात पूर्णपणे थांबवली. पाकिस्तानची डाकसेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद. तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांनाही भारतीय बंदरावर नो एंट्री. पीओकेत भारतीय हल्ल्याच्या भीतीनं 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी. बंकर्सची साफसफाई सुरू. मदरसे तात्पुरते बंद. तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवर देखील बंदी. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार. अतिरेक्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. दहशतवाद्यांविरोधातल्या पुढच्या ॲक्शनसाठी भारताची तयारी. नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. पाकिस्तानी जवानाचा भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न. पाकिस्तानी जवान भारतीय सैन्याच्या ताब्यात. राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरामध्ये कारवाई. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी चेन्नईहून श्रीलंकेला प्रवास केल्याचा संशय. भारतीय तपास यंत्रणांच्या अलर्टनंतर सुरक्षा यंत्रणांकडून कोलंबोमध्ये विमानाची झडती. पुरंदर विमानतळ प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. जमिनीच्या ड्रोन सर्वेला विरोध करत शेतकरी रस्त्यावर. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज. धक्काबुक्कीमध्ये वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. महिलेचा मृत्यू पोलीस मारहाणीत नाही. आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानं स्वसंरक्षणासाठी लाठीचार्ज. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती. करुणा मुंडेंची पुन्हा एकदा कोर्टात धाव. ऑक्टोबर 2022 पासून 60 लाख रुपयांच्या थकबाकीची मागणी केली. वांद्रे कोर्टामध्ये अर्ज. धनंजय मुंडेंच्या वकिलांना उत्तर सादर करण्याचे निर्देश. नागपूर, वर्धा, गोंदियामध्ये जोरदार अवकाळी पावसानं नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. गोंदियामध्ये विद्युत खांब पडल्यानं एका बैलाचा मृत्यू. तर काही ठिकाणी छत कोसळून दुर्घटना. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.